टाळ्यांच्या गजराला आपण कंटिन्यू टाळ्या मारतो नॉन स्टॉप. तर त्यांचं सगळे जेटीवरचे लोक हो जेटीवरचे लोक टाळ्या वाजवा काय मुन्नाबाई 7व्या थरावरती या मुलीने चढून हंडी फोडली. वय वर्ष 5 आहे फक्त. आपण मागील जे दही हंडी प्रेमी आहे मी तन्वीला मंचावरती बोलवते. तन्वी तुझा ये बाळा ये लवकर सगळ्यांनी नमस्कार, माझं नाव दीपक कोळगे. ऑलरेडी माझा थोडा पायाचा इश्यू झाला आहे, त्यामुळे मी एवढंच बोलतो, थोडा वेळ घेतो आहे की मी मागील 4 वर्ष प्रशिक्षक म्हणून कालभैरवी जोगेश्वरी गोविंद पथक झाडगाव इथे मी 4 वर्ष त्यांचं कोच म्हणून काम करत आहे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या रत्नागिरीसाठी काहीतरी वेगळं करत करत मॅक्सिमम आम्ही सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. म्हणजे 6 सेकंद आणि 5 तर रेग्युलर काहीतरी वेगळं करावं या हिशोबाने मी ह्या वर्षी एक मोठं टार्गेट घेतलं होतं. आणि याच्यात पूर्ण आमचा श्रेय जो आहे तो कालभैरव जोगेश्वरी गोविंद पथक पूर्ण टीमला जातो. त्याचबरोबर त्यांनी जी संधी दिली माझ्या ह्या लहान मुलीला, वयवर्ष 5 आहे. आणि ह्या मुलीचं एकच वैशिष्ट्य आहे की रत्नागिरी शहरातलं पहिलं पथक आहे जे जिल्ह्यातलं दुसरं आणि तालुक्या आणि शहरातलं पहिलं पथक जे 7 थर लावणारं. त्याच्यात तिने अन्वी मोळगे यांनी मान मिळवला आणि त्याच्यात राजू दादा आणि कांचन दादांनी ऍक्च्युली इथे आम्हाला जो या सत्काराची म्हणजे आमच्या संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच ऋणी आहे. आणि नक्कीच दरवर्षी ज्यावेळी त्यांना आमचं काही सहकार्य असेल आमचं मंडळ पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल. आणि त्याचबरोबर भंडारी समाज म्हणून तो जास्त मान मिळवला अन्वी कोळगे ह्याचा मला जास्त आनंद आहे. त्याबद्दल खरंच राजू दादा, खरंच तुम्ही म्हणजे समाजाच्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक बारीक गोष्टी लक्ष देताना त्यांनी माझ्या मुलीकडेही दिलंय. म्हणजे आमचं लक्ष परिपूर्ण आहे आज दादानी दाखवलं. आणि खरंच ज्यावेळी त्या समाजासाठी काही करायची वेळ आली तर आम्ही सगळे खंबीर आहोत. थँक्यू सर. बोलतो धन्यवाद. अन्वी खूप छान बाळा. पुढच्या वर्षी 8व्या थरावर तुला पाहायला आवडेल.